नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी। आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे। बरेच शेतकऱ्यांचा मेसेज सुद्धा येऊन राहिले का एवढाच व्हिडिओ नाही काढला, परंतु मी रात्री सुद्धा आपण वेबिनार घेतला। वेबिनारच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला। आज सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की बहुतांश बऱ्याचशा असं म्हणा की 99% शेतकऱ्यांनी बागेला पाणी लावलेलं आहे, प्रत्येकाचं पाणी झालेलं आहे। परंतु यावर्षी असं वाटायचं की फुटीचं प्रमाण हे खूप चांगलं राहील, पण दुर्दैवाने यावर्षी ती परिस्थिती नाही आढळली। कारण नियोजन प्रत्येकाने केलं, प्रत्येकाने 40% बागेवर खर्चही करून चुकलं, परंतु तरीही त्या पद्धतीची कंडिशन आपल्याला नाही दिसून आली। आज साधारण काही भागांमध्ये जर विचार केला तर यावर्षी नवतीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि फुटा ह्या खूप कमी प्रमाणात आहे। परंतु आता वातावरण मात्र चांगलं आहे, चांगलं क्लायमेट जरी असून आता काही ना काही फुटा ज्या शेतकऱ्यांनी मागून पाणी लावलं, जमिनीचा सखोल अभ्यास करून पाण्याचं व्यवस्थापन केलं, तिथं मात्र फुटीचं प्रमाण चांगलं दिसून राहिलं। मंदात काय झालं, ढगाळ वातावरणाच्या कारणास्तव ज्या शेतकऱ्यांनी त्या टायमामध्ये पाणी लावलं तिथं मात्र काही भागांमध्ये असं झालं की झाडानं नवतीवर धाव घेतली, फूट मात्र तिथं एकदम आपल्याला अल्प प्रमाणात दिसून आली। ही परिस्थिती आपण तिथं बघितली का? या परिस्थितीनुसार आपण ते सिच्युएशन पाहिली की नेमकं नियोजन किती महत्त्वाचं आहे, पाणी व्यवस्थापन का सर्वात महत्त्वाचं तुमचा बागेचा अभ्यास करून, तुमच्या जमिनीचा सखोल अभ्यास करून ज्या शेतकऱ्यांनी तिथं त्या पद्धतीने योग्य व्यवस्थापन केलं तिथं मात्र फुटा चांगल्या प्रमाणात दिसून आल्या। फूट होणं हा महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। फूट होईल तर समोरचं नियोजन होईल, कारण शेतकऱ्याचं पूर्ण वर्ष त्याच्यावर डिपेंड आहे। बाग जर खाली राहिली तर पूर्ण वर्षाचं नियोजन बदलून जाते, कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नवती निघाल्याच्या कारणास्तव 3-3 फवारण्या होऊन गेल्या, काही शेतकऱ्यांच्या 4 फवारण्या झाल्या। शेवटी परिस्थिती तेच आहे। मी तुम्हाला अजूनही सांगतो का फुटण्यासाठी कुठला मॉलिक्यूल तयार नाही आणि होणारही नाही। फूट हे शेवटी नॅचरलच होते, फक्त त्याला चालना देण्याचं काम हे फ्लोरेजिन करते। फ्लावरिंगला चालना देण्याचं काम फ्लोरेजिन करते। अदर स्टिम्युलंटमधला कुठलाच मॉलिक्यूल तिथं त्या पद्धतीचं वर्क करत नाही। हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्या पद्धतीनं तिथं व्यवस्थापन होणं हे खूप महत्त्वाचं गरजेचं आहे। आज जर आपण या बागेमध्ये पाहिलं, पत्रोट एरियामधली ही बाग आहे। आज जर पाहिलं 1 जानेवारीचं या बागेला पाणी व्यवस्थापन होतं। या शेतकऱ्यांनी आज जर हे बाग पाहिली, 34 वर्षाचं झाड आहे, खोळव्याचं झाड आहे, चांगल्या प्रकारे झाड साथ देते। परंतु 1 जानेवारीला पाणी लावलेलं होतं, 2 पाणी या बागेला झालेले आहे। सर्वात महत्त्वाचं दुसरं पाणी 28 जानेवारीला झालेलं होतं, म्हणजे 1 महिन्याचं सरासरी बागेमध्ये अंतर ठेवलेलं होतं। आज जर आपण बागेत पाहिलं तर मुंगाच्या दाण्यासारखे दाणे इथं झालेले आहे। सेटिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेली दिसून राहिली। दुसऱ्याच पाण्यात 1 स्ट्रोकमध्ये फूट झालेली होती, त्यामुळं जे नियोजन आहे योग्य पद्धतीनं नियोजन करण्यात आलं आणि त्या पद्धतीनं तिथं रिझल्टही त्या पद्धतीनं दिसले। रिझल्ट म्हणजे हिरवं पडणे रिझल्ट नाही होय, बाग निघणे म्हणजे रिझल्ट नाही होय। सर्वात महत्त्वाचं सेटिंग चांगल्या पद्धतीनं झालं। नेमकं थ्रिप्स असेल, माइट्स असेल, त्या पद्धतीचं फवारणीचं नियोजन आपण तिथं चांगल्या योग्यतेरित्या करू शकतो। म्हणून अशा पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठंतरी खर्च कमी करता येईल आणि नियोजन चांगल्या पद्धतीनं करता येईल। आता बऱ्यापैकी जो टाईम येते हा येते सर्वात महत्त्वाचं मुंगाचे किंवा मी कालही वेबिनारच्या माध्यमातून सांगितलं, मुंगाचे किंवा हरभऱ्याच्या दाणे झाल्यावर बारीक फळं गळतात। मी तुम्हाला सांगतो शेवटी लाखानं फुटतात आणि आपल्याला 700 ते 800 फळांचीच गरज आहे। त्या अनुषंगानं तिथं त्या पद्धतीचं व्यवस्थापन होणे हे गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं ते फळं खाली येणारच आहे। शेवटी ह्या जर झाडावर विचार केला, आज लाखानं फळं आहे, एवढ्या फळाची आपल्याला गरज नाही। आपल्याला खूप झालं, या झाडावर 34 वर्षाचं झाड आहे, 1000-1200 जरी या झाडांना फळ दिलं, कारण झाडावर पालवी कमी आहे, त्याच्यामुळं 1000 जरी झाडांना फळं दिलं भरपूर झालं माझ्या हिशोबानं। म्हणून त्या अनुषंगाने त्याच्या खाली गड तेवढ्या प्रमाणात होणारच आहे। परंतु ह्या स्टेजला ह्या वेळेस टेम्परेचर वाढलेलं आहे। या अवस्थेमध्ये झाडाला नत्र आणि पोटॅश न देता तुम्ही जर झाडाला नत्र दिलं, झाडांमध्ये सर्वात महत्त्वाचा अजून लवचिकपणा वाढून जाते, तिकडे माईटचं प्रमाण अजून वाढते। मी तुम्हाला सांगतो ह्या वेळेस ह्या स्टेजला टेम्परेचर एकदम क्लायमेटमध्ये बदल झाल्यावर त्या झाडाला
नत्र आणि पोटॅशची डेफिशियन्सी नसून तिथं झाडाला डेफिशियन्सी असते त्यावेळी स्टेजला सिलिकॉनची. सर्वात महत्त्वाचा हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. गेल्या 4 वर्षापासून आपण शेतकऱ्यांना सांगत आलो का सिलिकॉन झाडांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वर्क करतं. सिलिकॉन म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये ऑर्थोसिलेसिक ॲसिड येते. मी तुम्हाला अजूनही आवर्जून सांगतो, ऑर्थोसिलेसिक ॲसिड हे संत्र्यामध्ये रिकमेंड केलेलं प्रोडक्टच नाही आहे. ऑर्थोसिलेसिक ॲसिड तुम्ही मारा, फवारणी करा. फवारणी केल्यानंतर फळालाही स्कॉर्चिंग करते, पण रफपणा आल्यासारखं होतं, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावून जातं. सिलिकॉन घेत असताना सिलिकॉन हे बायोजेनिकच यूज करा, ज्याला आपण धानावरचं सिलिकॉन म्हणतो, ज्याच्यावर मेन्शन येते बायोजेनिक सिलिकॉन. हे फवारणी केल्यानंतर फळाला पूर्णतः कोटिंग करते, प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते, झाडांमध्ये कोरोफिल खूप वाढते, हिरवं कंच झाड पडते आणि ते डिफिशियन्सी पूर्णतः भासून निघते. सर्वात महत्त्वाचं आहे का तिथं तुम्ही ते बायोजेनिक सिलिकॉन वापरा आणि सॉईल अप्लिकेशनमधून त्याची ड्रिंचिंग जरी केली तरीही चालते. 200 लिटरला 1 लिटरच्या पद्धतीनं प्रति झाड 3-3, 4-4 लिटर पाणी जर सोडता त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले येतील. मी फक्त कंटेंट्स विषयी तुमच्याशी बोलतो, घटक सांगतो, मी कुठल्या कंपनीचा प्रोडक्ट सांगत नाही. का तिथं बायोजेनिक सिलिकॉन जर तुम्ही फवारणी करता त्याचे रिझल्ट तुम्हाला तिथं चांगले येतील. आज या बागेमध्ये चांगल्या पद्धतीनं सेटिंग आपल्याला झालेली दिसून येऊन राहिली. आज या सार्वत्रिक या भागाचा जर विचार करता, या एरियाचा विचार करता, शेतकरी संत्र्याविषयी त्रस्त आहे. कारण की तुटलेला आहे. शेतकऱ्यांची परिस्थितीसुद्धा या एरियातली शेती करण्याची राहिली नाही, ही परिस्थिती निर्माण झाली. ॲक्च्युली हा भाग जर विचार करतो पाण्यामुळं खूप खराब झालेला आहे. कारण वरतं 2 धरण असल्याच्या कारणास्तव पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी इकडे पाझर चालते, बऱ्यापैकी बागा इकडल्या उद्ध्वस्तसुद्धा झालेल्या आहे. शेतकरी खूप निगेटिव्ह झालेला आहे, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून त्या अनुषंगानं पाणी व्यवस्थापन हे किती महत्त्वाचं आहे. आज आपण पाहिलं की 2च पाणी या बागेला झाले, परंतु 2 पाण्यातच इथं सेटिंग चांगली झालेली आहे. 3ऱ्या पाण्याला अजूनही बराचसा वेळ कायम आहे. इथं ग्लायशलसुद्धा मारलेला आहे, काहीच फरक पडत नाही. ग्लायकोसेट हा असा घटक आहे जमिनीवर पडल्यानंतर न्यूट्रल होऊन जातो, म्हणून तिथं तुम्ही ग्लायकोसेट मारू शकता, काहीच अडचण नाही. म्हणून अशा पद्धतीनं नियोजन जर केलं, मला तरी असं वाटते खर्च आणि उत्पन्न ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून शेती करा, जेणेकरून एक तिथं चांगली शेती करता येईल. आपल्याला दाखवायसाठी शेती करायची नाही, आपल्याला उत्पन्न येणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्या अनुषंगानं तिथं तुम्ही चांगल्या पद्धतीनं शेती करू शकता. या शेतकऱ्यांनी यावर्षी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं, म्हणून आज आपल्याला इथं चांगल्या पद्धतीचं सेटिंग दिसून राहिली. प्रत्येक शेतकरीच नियोजन चांगलं करते. प्रत्येक शेतकऱ्यालाच वाटते का कुठंतरी नियोजन चांगलं होईल तर आपल्याला उत्पन्न येईल, परंतु काही कारणास्तव पाण्याचं व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं आहे, सिलिकॉनचं तिथं वर्क सर्वात महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगानं चालणं महत्त्वाचं आहे. खरोखर रिझल्ट तुम्हाला तिथं चांगले येतील. धन्यवाद.